हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता वाजले आहे दुपारचे 4 आणि लाडो आणि पप्पा गेले आहे खाली गार्डनमध्ये खेळायला. आता 2 दिवस सुट्टी पण आहे ना, शनिवार रविवार. आणि दुसरी गोष्ट, मला इकडे आले आहे खूप छान छान ड्रेस. आणि हो, तुम्हाला दाखवते मी, इतके सुंदर ड्रेस आहे ना. आणि हो, तुम्ही जर मला अजून इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर माझी इन्स्टा आय डी आहे अनु पुणेकर. इन्स्टा आय डी मी व्हिडिओच्या खाली लिंक टाकलेली आहे, तिथून तुम्ही ते डायरेक्ट क्लिक करा, तुम्हाला भेटेल. आणि जर नाही भेटली तर अनु पुणेकर सर्च करा, तुम्हाला माझी इन्स्टा आय डी भेटेल. कारण की मी इन्स्टालाही व्हिडिओ टाकत असते आता जास्त करून. आणि तुम्हाला एक सांगते, मी मी जेव्हा इकडे आलते ना पुण्याला, तर माझे फक्त 600 फॉलोअर्स होते इन्स्टाला बरं का. आणि माझा एक व्हिडिओ व्हायरल गेला, म्हणजे त्याला 3 मिलियन त्याला व्ह्यूज आले एका व्हिडिओला. त्याच्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल गेल्यावर काय झालं, सगळे व्हिडिओ लोक बघत गेल्यामुळे काय झालं, मग त्या व्हिडिओलाच मला जवळजवळ 20,000 फॉलोअर्स झाले माझे, म्हणजे आत्ता इन्स्टाला बरं का. अचानकच झाले म्हणजे एवढे फॉलोअर्स माझे. आता 21,000 काहीतरी फॉलोअर्स आहे माझे इन्स्टाला. तर अचानकच एवढे फॉलोअर्स वाढले माझे, ते व्हिडिओ सगळे माझे व्हायरल गेले त्याच्यामुळं. तर मग मी काय करते, ते इन्स्टाला पण माझे ड्रेसेस, आता हे जे ड्रेस मी दाखवणार ना, इथे पण दाखवणार, पण इन्स्टाला पण मी हे ड्रेस दाखवणार. तुम्हाला जर इकडनं बाय करताना आले तर इन्स्टाला काय करायचं, जाऊन तिकडे व्हिडिओ बघितला ना इन्स्टाचा, तिथं कमेंटमध्ये PP लिंक असं जर टाईप केलं ना, तुम्हाला तुमच्या इन्स्टाच्या इनबॉक्समध्ये याच्या ड्रेसची तुम्हाला डायरेक्ट लिंक भेटणार. अशी ती सिस्टीम माझी मी बनवलेली आहे. तर मग इन्स्टाला जाऊन फॉलो करा मला सर्वांनी, आणि तिकडेही माझे व्हिडिओ बघत जा, ठीक आहे. तर चला, तुम्हाला हे ड्रेस दाखवते. आणि आता हे ड्रेस तुम्हाला नॉर्मलीच मी वरतून दाखवणार आहे, एवढी सगळे ओपन नाही करणार. तुम्ही हे सगळे ड्रेस बघायचे असेल घातल्यावर कसे दिसतात, तर ते तुम्हाला इन्स्टाला बघायला भेटणार माझ्या, ठीक आहे. त्याच्यामुळे इन्स्टाला फॉलो करा, आय डी मी दिलेली व्हिडिओच्या खाली. तर इकडे बघा, खूप भारी भारी ड्रेस आलेले बरं का, इतके छान छान आहे ना. इकडे बघा, इंडो एरिया ब्रँडचा आहे हा, आणि सगळे ड्रेस स्वस्त आहे, 1000च्या आतमध्ये आहे. हे बघा. तर आता हा मी असा ओपन नाही करत, नंतर मग मी याचा व्हिडिओ बनवणार आहे घातल्यावर कसं दिसतो, ठीक आहे. तुम्हाला दाखवते, फक्त मी वरच्यावर दाखवते. आणि तुमच्याशी मला बोलायचं पण आहे. बरेच ताईंची कमेंट आहे, सासू संग पण अशी वाघ, सासू बड्डेला का नाही आली, ते पण बोलायचं आहे. थांबा, पहिले ड्रेस दाखवते. हा पण बघा, इतके भारी भारी कलर आहे ना, हे बघा. आणि याची ओढणी इतकी सुंदर आहे, व्हाईट आहे बघा, बघितला का, ठीक आहे. आणि हा अजून एक, हे सगळे तुम्हाला घातलेले इन्स्टालाच बघायला भेटणार. हे बघा, हा तर एकदम असा सॉफ्ट कपडा आहे कॉटनचा, आणि त्याची ओढणीसुद्धा किती छान आहे बघा. नाही बघा, ही ओढणी आहे याची. आणि हा व्हाईट सिल्कसारखा ड्रेस आहे, नाही कॉटन पण सॉफ्ट आहे बघा, ठीक आहे. तर चला, आता माझा ब्लॉग झाला का मी ड्रेसची व्हिडिओ बनवणार आहे, व्हिडिओ शूट करणार आहे, घालून दाखवणार आहे. आणि याचे शॉर्ट व्हिडिओ बनवणार मी घातल्यावर कसे दिसतात ते, ठीक आहे. आणि या व्हिडिओच्या खालीसुद्धा ह्या सगळ्या ड्रेसची लिंक टाकलेली आहे मी, तुम्ही तिकडनंही बाय करू शकता. तर मला ना 2-3 ताईंचे कमेंट होता की तू जशी वागती माहेरच्यांबरोबर तशी सासरच्यांसंग पण तू वाग, असं मला बोलले होते. आणि सासू का नाही आली तुझी बड्डेला, त्यांना का नाही बोलवलं बड्डेला, ते आले तर चांगलं वाटलं असतं. तर हो, बरोबर आहे तुमचं. प्रत्येकाच्या गोष्टी काय ना, घरातल्या ज्याचं त्यालाच माहिती असतात, हो की नाही. तुमच्या घरात काय चाललं ते तुम्हालाच माहिती, माझ्या घरात काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते मलाच माहिती आहे ना, हो की नाही. आणि तू सासरच्यांशी पण तसंच वाग, तर मी माझ्या सासरच्यांशी तसंच वागते. जे माझं नेचर आहे ना, मी त्यांच्याशी तसंच वागते, पण ते माझ्याशी रॉंग वागतात. मी त्यांच्याशी कधीच रॉंग वागलेली नाही आहे. जेव्हा पण माझा नवरा म्हटलं जायचं, तेव्हा पण मी गेलेली आहे. प्रत्येक गोष्ट मी त्यांना केलेली आहे, असं नाही आहे. तुम्हाला एक सांगते मी, आत्ता मागच्या वेळेस जेव्हा मी गेलते ना माझ्या सासरी, आता जस्टमध्ये, तेव्हा काय झालं ना, माझ्या नंदेने मला म्हटली की सकाळी सकाळी बरं का, लाडू आणि मी उठले सकाळी सकाळी, म्हटली चला ना म्हणे माझ्याबरोबर मला डोळ्याच्या दवाखान्यात. तर तुम्हाला हे गोष्टी मी काही सांगितलेलं नाही आहे बरं का, तर सांगते मी तुम्हाला. आता बघा, आता मी गेलेच किती 8 दिवसाकरता गेले होते, तर माणसाने कसं चांगलं राहायला पाहिजे का नाही, बरोबर का नाही. तर त्या काय मला म्हटली, मला माझी ननद चल ना म्हणे, मला डोळ्यांच्या दवाखान्यामध्ये जायचे. आणि मी सकाळी सकाळी उठले, लाडूला दूध नाही पाजलं काय नाही तिचं, तसंच मग मी उठले आणि पुरीला मी घेऊन गेले. कारण की म्हटलं घरामध्ये तिचे पोरं ही पोगी पडली झडली लाडूचं, मी लाडूच्या बाबतीत खूप हे असते, तिच्यामुळे मी माझ्या मुलीला माझ्यासोबत घेऊन गेले. तर तिथे ना ते माझ्या नंदेचं ना 85 नंबर होता. तर मी त्यांना काय म्हटलं, अहो 85 नंबर आहे, आपण आता घरी जाऊ आणि नंतर ना आपण परत येऊ म्हटलं, तो पण तुमच्या नंबरला यायला 2 तास लागणार म्हटलं. तर ती म्हटली नाही नाही, आता मी आले तर आता मी थांबणारच.
दाखवण्यात जाणार म्हणे, अशी ती बोलली. ठीक आहे. तर मला तिथे 1 तास झाला, 1.5 तास झाला. मी माझ्या पोरीला घेऊन बसले. एवढे सगळे पेशंट तिथं भरलेले. पोरीला खोकला येतोय, बाकीचे पेशंट खोकताय. आता पेशंटमुळं पोरीला ऑब्व्हियसली इन्फेक्शन होणार का नाही, काही ना काही होतच लहान लेकरांना. पण बराच वेळ मी बसले. वैतागून मी त्यांना काय म्हटलं, माझ्या नंदेला म्हटलं मी जाते घरी. ड्रायव्हर काय बाहेर थांबलेला असतो, त्यांच्याकडे ड्रायव्हर असतो, त्यांची गाडी आहे, ड्रायव्हर वगैरे आहे. म्हटलं मी जाते म्हटलं घरी. माझ्या पोरीला मी सकाळी उठली, दूध पण नाही पाजलेलं, तर मी जाते म्हटलं घरी. तर ती म्हटली हो जा घरी, ठीक आहे चालेल. बाहेर फोन केला ड्रायव्हरला की हिला घरी सोडा म्हणून, कारण की तिला वेळ लागणार होता. मी घरी गेले. घरी गेल्या गेल्या माझी सासू बाहेर आली. दरवाजा उघडला, बाहेर आली. मला म्हणे कुठे आहे ती, म्हणजे तिची पोरगी कुठे. तर मी म्हटलं अहो दवाखान्यात लई नंबर आहे म्हटलं. आता माझ्या मनात तर काहीच नाही बरं का. म्हटलं अहो हॉस्पिटलला खूप नंबर आहे, मी लाडूला काही खाऊ पण नाही घातलं आणि तिचं डायपरसुद्धा मी अजून चेंज नाही केलं. तसंच मी उठले, त्या म्हटलं चल 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 चल, मी त्यांच्या मागे लगेच निघून गेले. म्हटलं आता त्यावेळेस 2 वाजले होते माहिती आहे का. मी सकाळी 10ला गेलेली, मी 2ला घरी आली. तर मी त्यांना बोलले, तर माझी सासू माझ्याशी अशी भांडली, आत्ताच्या आता निघ, तू कसं काय माझ्या पोरीला सोडून तिथं आली, तुझ्या भरोश्यावर माझी पोरगी दवाखान्यामध्ये गेली, तिला तिथं काय झालं तर आत्ताच्या आत्ता निघ. मला अशी बोला, अहो म्हटलं माझ्या पोरीने काही खाल्लं नाही, तिला डायपर नाही लावलं, तिला दूध नाही पाजलं, काय नाही, ते नाही मला माहिती, ते मला काही सांगू नको. तुझा आत्ताच्या आत्ता परत हॉस्पिटलला. म्हणलं नाही जाणार, आत्ताच्या आता हॉस्पिटल जाणार नाही मी. आत्ताच्या आता तिकीट काढणार आणि आत्ताच्या आता मी कोलकात्याला जाणार. तेव्हा मी कोलकात्याला राहायची. चालले म्हटलं आत्ताच्या आता कोलकात्याला. कळलं ना म्हटलं, तुम्हाला माझ्या पुरीची कदर नाही ना म्हटलं. माझी पुरी केव्हाची, तिने दूध नाही पिलं, काय नाही पिलं म्हटलं. हां मी बोलले. मग माझ्या नवऱ्याला लगेच फोन केला. माझ्या नवरा तिथे गेले ना, थांबतच नाही घरी. त्यांचे तिकडे घर आहे ना, मला तिथे सोडतात आणि जातात. ते अख्खा दिवसभर नसत. आणि रात्रीचं पण आलं तर बोलले नाही तर मग एकदम न की बरोबर तिथे गेल्यानंतर ह्यांचा स्वभाव ते खूप चेंज होतात तिथे गेल्यावर. तर झाले बाई, खूप भांडण झाली खूप त्या दिवशी. मग इथं माझं चुकलं होतं का, तुम्हीच सांगा बरं. हां मी त्यांना म्हटलं होतं मी येणारच नाही म्हटलं, आता परत तुम्ही असे वागतात ना, आता येणारच नाही म्हटलं मी, जा. तर मग शांत झाल्यावर का नंतर ना जाऊ दे म्हटलं, काय त्यांच्या नादी लागायचं. मी विचार केला, मग मी पण त्यांच्याशी बोलायला वगैरे लागले. मग नाही काय येताना माझी ननंद मला हळदी कुंकू लावतीये, तर माझी सासू मला बोलती, हा तुला तर माझ्याशी लई मोठा प्रॉब्लेम आहे. मला माझी सासू बोलतीये, मी काही बोलले पण नाही तरी माझ्याशी भांडतीये. अहो माझी सासू ना माझ्या खूप भांडते. आणि कसं म्हणजे काय, ते फक्त पोरीवरनं भांडते माझ्या संग. माझ्या पुरीला असं आणि माझ्या पुरीला तसं. आता त्यांचे सगळ्यांचे बड्डे असतात. हां फोन करणार, फोन कर माझ्या पोरी, बड्डे विश करायला फोन करा, आठवण करून देते. मग माझा जेव्हा बड्डे असतो तेव्हा तुला विश करून त्यांना सांगता नाहीत का, माझ्या सुनाला फोन करा, विश करा. माझ्या बड्डेला कोणी फोन केला. मी स्टेटस लागलेला होता, माझ्या नंदीने बघितला, हो बड्डे था का. म्हटलं हा धन्यवाद, म्हटलं तुम्हाला विश केलं, म्हटलं धन्यवाद, तुझ्या आईला तर लक्षात पण नाही म्हटलं. असं आता काय बोलू मी तुम्हाला. तर ते दिवशी वाद झाले ना, त्याच्यामुळं ते माझ्या त्या खूपच जास्त मला ते हे झालं. आणि दुसरी गोष्ट, माझ्या नवऱ्याच्या फोनवरनं मी आता थंडी सुरू आहे, तिकडे खूप थंडी असते. मी त्यांना स्वतः फोन केला होता, म्हटलं तुम्ही या, म्हटलं इकडं थंडी आहे तर तुम्ही या. जाऊ द्या म्हटलं, कसं दिवस निघून जाईन, एखादा एक्स्ट्रा कामवाले ठेवू, तुम्ही या म्हटलं मी त्यांना. तर ठीक आहे म्हटली. मग परत माझ्या मिस्टरांनी पण फोन केला, मम्मी चली आओ यहाँ पे, वहाँ बहुत ठंडी आप चली आओ यहाँ पे मैं म्हणजे एक अजून कामवाली ठेवल मी, तू ये म्हटली इथे. तर तिथं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगते. माझ्या सासूला माझ्या नंदाची मुलं सांभाळावी लागतात. माझी ननंद आहे जॉबला, गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे. ती सकाळी 11ला घरातून जाती. मुलांना खाणं आहे, पिणं आहे, स्वयंपाक आहे, सगळं ती 11ला 10:30-11ला घरातून जाती. ती संध्याकाळी 6ला घरी येते. मग ते दिवसभर तिचे 2 मुलं माझ्या सासूला सांभाळावं लागतात. आता माझी सासू इकडं आल्यावर तिच्या पोरांचं काय होणार. आणि माझ्या सासूची सासू, नंदेची सासू तिच्याकडे राहत नाही, ते लांब राहिले, 2-3 तासाचा प्रवास आहे, तिचं सासर लांब आहे. आणि माझी ननंद आहे ना, ती माझ्याच जिथं घर आहे ना, माझ्या जिथं दिलं आहे ना, त्यांचं घराजवळच तिचं नंदेचं घर आहे. तर मग ननंद एकटी राहते आणि तिच्याबरोबर माझी सासू राहते. आणि नंदेचा नवरा तो पण त्यांच्या घरी राहतो, म्हणजे 2-3 तास त्यांचं घर लांब आहे म्हणजे असं. तर ते मुलं सांभाळावे लागतात त्यांना, त्याच्यामुळं माझी सासू काही येत नाही. आम्ही बऱ्याच वेळा बोलवतो पण त्या येत नाही. माझ्या डिलेवरीच्या वेळेससुद्धा नाही म्हणून सांगितलं, माझ्याही मुलीची डिलेवरी आहे, मला जमणार नाही. मग ते त्यांच्या मुलीचे मुलं वगैरे सगळं पासून झालं का, सगळं काही झालं का, मग ते येतील, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. मग त्यांचं जसं अजून जास्त वय झालं का असं, मग ते येतील. मग मला सगळं त्यांचं बघावं लागेल. माझ्या पोरांचं माझंच मला करावं लागेल. माझे पोरं लहान, माझी पोरगी लहानची मोठी पण होऊन जाईल तोपर्यंत, बरोबर आहे का नाही. हां मग तेव्हा ननंद मोठे पोरं झाले का नंदाचे, ननंद काय म्हणणार, तू जा आई,
तुझ्या सुनाकडे जा आई, आता माझे लेकरं मोठे झाले आता आई, तू जा आता. मग माझी सासू माझ्याकडे येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला मी दाखवल. तिचे पोरं आहे ना नंदाचे, ते जरासे मोठे होऊ द्या आता, अजून ते कसे लहान लहान आहे ना, मग त्यांना सांभाळावं लागतं. हां, मग ते मोठे झाले का मग माझी ननंद काय करन, मम्मी अब तू जा भाभी के पास, अब मेरा काम खत्म हो गया, अब तू जा भाभी के पास. तेव्हा माझी सासू ना माझ्याकडे येईल. हां, तर त्याच्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. मला जेव्हा तुम्ही कमेंट करतात ना, मग मला तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे, बरोबर का नाही? हां, त्याच्यामुळे माझी सासू बड्डेला पण नाही आली. आम्ही बोलवलं होतं बड्डेला, ती नाही आली. आम्हाला सगळं माहिती आहे मनातल्या गोष्टी, की त्या काय येत नाही, काय प्रॉब्लेम आहे. पण आता आम्ही कसं आहे ना, दाखवत नाही. मग आता माझ्या नवऱ्याला मी स्वतः फोन लावून त्यांना म्हणलं, अहो त्यांना बोलून घ्या, त्यांना एवढी थंडी वाजते त्यांना बोलून घ्या म्हटलं, इथं मस्त मोठं घर आहे. एखादी कामवाली एक्स्ट्रा पण आम्ही माझ्या कामवाली संग बोलले सुद्धा. आणि एक मेड पण आली होती. ती काय म्हटली, तिला म्हटलं मी सकाळी 9ला यायचं आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तू माझ्या घरात थांबायचं, माझी सासू येणार आहे, जे काही काम असं माझा नवरा म्हटला मी देईन पैसे, तर मला काय ठेवायला, मी ठेवाल म्हटलं. तर मग माझे हे बोलवली, तिच्या संग मला बोलणं पण झालं. ती किती पैसे म्हटली माहिती का, ती म्हटली सकाळी मी 9ला येणार तर संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत ती माझ्या घरात थांबणार, मग स्वयंपाक करणार, दिवसभर जे पण माझ्या सासूचं काम आहे ना ते करणार. पैसे किती म्हटली, जवळजवळ 18,000 म्हटली ती, पूर्ण थांबायचे 18,000 म्हटली. आणि त्याच्यामध्ये 4 सुट्ट्या पण घेणार ती. म्हटलं हा काय बोलायचं. तर म्हटलं असं, म्हटलं आम्ही आपण बरे नाही का, घरातल्या हाऊसवाईफ फुकटमध्ये कामं करताना किती वर्षापासून कामं करते. इथं तुम्हाला सांगते, कामवाल्या मेड जेव्हा असतात बायका, तर तासावर पैसे येतात माहिती का, तासाचे. ती मला तासात 1 तासाचे 2,000 रुपये म्हटली, तासावर पैसे. आणि बघा आपण घरातल्या बायका सगळेजण पुरुष लोक म्हणतात तुम्ही काय कामं करता घरात बसून. हां, अहो तुम्ही बाई ठेवून बघा, तुमचे तासावर तुमचे पैसे घेणार. जवळजवळ 20,000चे आपण नोकर आहे घरातले, घरातली सगळी कामं करतो आपण, बरोबर का नाही? तर चालले बोलले, आता सगळं सांगितलं आता. हां, आणि जाऊ का आता, हे ड्रेस ना सगळे इन्स्टावर बघायला भेटेल, जाऊन इन्स्टाला फॉलो करा अनु पुणेकर. ठीक आहे, चला बाय बाय, जय महाराष्ट्र.